नमस्कार सगळ्यांना. माझं नाव श्रेया. इथे मी शाळेत जात होती. माझ्या मुलाच्या स्कूलला मी जात होती आणि इथे जात असताना बघू शकता तुम्ही इथे. आणि मला असं वाटतं की माझ्याच शाळेत जाते. मला माझे पहिले दिवस आठवायला लागले. एकदाची बस का मिळाली, सोडलं पण आणि घरी पण आले. आणि इथे एवढी डोळ्यावर झोप आली होती ना, काय सांगू तुम्हाला. खूपच झोप आली होती. झोपून कसं चालेल, काहीतरी नाश्त्याला बनवायला पाहिजे म्हणून मी पोहे बनवले होते. आणि बारीक बारीक थंडी होती, बाहेर ऊन तर पडलंच होतं, थंडी होती म्हणून मग मस्तपैकी चूल पेटवली आणि काय थंडीचा शेक घेत होती. इथे ऊन पडलं होतं आणि भंगारवाल्याला किती दिवस झाले बोलवत होती, तो काय येतच नव्हता. इथं म्याऊ आमचं बाकीची सगळी मांजरं कुठे गायब झाली, त्याची पिल्लं काय माहिती, त्याच्यामुळे ते एकटंच शांत बसलं होतं. आणि इथे बघू शकता बाहेर ऊन पडलं होतं. इथे भंगार जमा केलं होतं. भंगारवाले काय आलेच नाहीत, किती दिवस झाले येतो म्हणतायत. आणि बाहेर सामान तसंच पसरवलेलं होतं. आणि इथे स्मितचे पप्पा गार्डनमध्ये फिरत होते. काय शोधत होते काय माहिती, काय शोधायला लागले होते. 8 दिवस सुट्टी होती त्यांना, त्याच्यामुळे ते घरी बोर झाले होते. आणि इथे मी आंबील बनवली होती वरीची, नाश्त्याला दुपारी खायला. आणि गोडाऊन साफ करायला घेतलं तर काय बापरे, गोडाऊनचा एवढा पसारा बघून तर माझं डोकंच दुखायला लागलं होतं. आणि बरेच दिवस साफ केला नव्हता म्हणून गोडाऊन साफ करायला घेतलेला होता. गोडाऊन साफ करून झाल्यानंतर मग माझा लेक शाळेतून आला. तो म्हणतो, मम्मी मला काय बनवायचं आहे, मला जेवायला नको, मी काहीतरी वेगळं बनवतो. म्हणून लेकाने इथे दुकानातून आणलेली चणा डाळ, त्याच्यामध्ये टॅमॅटो कांदा वगैरे टाकून खाल्लेली, मस्तपैकी अभ्यास